हो का गोदाड्या शिवून आणल्यात आता आपल्या घरी आणि शिवण्याचं ना अपूर्वाचं चाललंय टाकडीव बघा कशा आहेत गोदाड्या आताच येऊन देऊन गेल्या ती गोदाड्या शिवणार हो का कशा आहेत गोदाड्या चेअर होते चेअर आपल्या थंडी गारठ्याच्या अंगावर घ्यायला पावसा पाण्याची कशा काय आहेत गोदाड्या बरे आहेत का मम्मी ही एक दाखव दाखव मम्मी दाखवते ग लय लय जड पण नाही हलके आहेत लय मम्मी मला गोदाड्या उचलतात सगळ्या कशा आहेत गोदाड्या सांगा कमेंट करून सांगा गोदाड्या आवडल्यात तर तुमची पूनम ताई बी शिवत होती गोदाड्या पण काय झालंय सारखं मशनीवर बसू वाटत नाही आता त्रास होतोय त्याच्यामुळं जरा कमी बसती मशनीवर म्हणून दिल त्या बाहेर शिवाय नाही तर घरी शिवल्या असत्या तशा बी हातावर बी शिवल्या तुमच्या पूनम ताईनं गोदाड्या मशीन नव्हती ना तेव्हा हातावर शिवायची ही पहिलाच टाइम आहे की मशीनवरून मी दुसरीकडून शिवून आणले ते म्हणजे तुमच्या पूनम ताईने दुसरीकडून शिवून आणल्यात गोदाड्या कशा आहेत बघा गोदाड्या कमेंट करून सांगा कसे आहेत आवडले तर लाईक करा फॉलो करा सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी दाबा बेल आयकॉनची घंटी दाबा बेल आयकॉनची घंटी दाबा जी करून सगळ्यात पहिल्यांदा आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पडल मामांनो माशांनो गोदाड्या आवडलं तर कमेंट करून सांगा आणि टाकली करतो आणि रात्री एक गमत झाली बघा रात्री काय झालं विचारा पिलूला अपूर्वाला शिवण्याला खिडक्यांनी चावू चावू घेतलं मला काय ना ह्याच्या चेअरच्या घुसू चावून घेतलं आणि ना पण तर ना चिंकस घुसून ठेवले कानात आणि काय झालं तुम्हाला सांगते पाऊस यायचा म्हणलं ना की इतकं किड बाहेर निघत्यात जमिनीतनं इतकं किड बाहेर निघत्यात काय सांगायचंय तुम्हाला हाय ती बरं हाय रात्री तुम्हाला सांगती त्या खिडक्यांच्या बियानं लाईटी बंद केल्या होत्या आणि घरात लाईटी बंद हा आणि सारं किडच किड आणि पाऊस बंद झालता बरं का त्या टायमाला आणि किडच किड आणि एवढी उष्णता आणि एवढं बाहेर किड बसा निघालेलं आणि त्यात गोम चावली मला रात्री दोन निघालेले आहे ना मम्मी एक हा. बाहेर गेली एक घरात होती दोन गोमी निघाल्या होत्या रात्री एक चावली मला चुनकुनी एक चावली एक आणि कापूस हुडकत होतो कानात घालाय तर कापूसच घावाना मग काय केलं बघा इचरा चिंटक लय मोठाली होती ना असलेली कानात शिरत नव्हती त्यामुळे जंपराच्या कापलेल्या चिंध्या आहेत ना चिंध्या कात्रीने कापल्या एवढे तुकडा आणि घातले कानात जंपराने कापलेलं चिंतका पोरींनी काय केलं मग कात्रीनं कापून घेतलं आम्ही ती आणि कानात घातलं त्याचं बोळ करून आणि अपूर्वान शिवण्या झोपली होती पिलू मी आणि तुमचं दाजी तिघच आम्ही जागा आम्हाला झोपच येईना त्या किडकांनी डोक्यात बी वळवळ वळवळ करायचं तर अंगात कुठं बी घुसायचं किडक हा घुसलं होतं ना आणि शिवण्या रात्रीच उठून रडत बसली चावलं वय हा शिवण्या रात्रीचीच उठून रडत बसली मम्मी मोठा किडूक चावतोय मम्मी मोठा किडूक चावतोय आणि हो खेळ ना मम्मी
ओखीच्या बाहेर शिरलेला बरं का इथं किडूक बरं का हा. एवढंच होतं किडूक शिरलंय करतीया. आता ह्या गोदाड्या आपल्याला थंडी गारट्याच्या बघा लय भारी अंगावर घेऊन झोपायला. आणि शिवण्या अपूर्वा पिलू पण खुश झाल्यात होय. हा. कोणची गोदाडी अंगावर कोण घेणार? मी ही घेणार. ए थांबा, दाखवा आपापल्या अंगावर घ्यायच्या गोदाड्या दाखवा. ए नीट अंगावर घेऊन झोपून दाखवा बरं. मम्मी ही माझी एक आहे, ही पण माझी मी घेतली अंगावर. दोन माझे आहेत. लय गार लागलं ना एकावर एक घेणार मी. अशा अंगावर घेऊन गोदाड्या झोपणार होय. आणि आम्हाला आहे का नाही काय? थंडीच्या दिवसात तर लय थंड वाजते अहो इकडं डोंगराकडं. डोंगर भाग आहे ना त्याच्यामुळे लय थंड वाजते. मग दोन तीन गोदड्या अंगावर घेऊन झोपायचं. होय, थंडीच्या दिवसात किती थंड वाजते. लय गार लागतं बाबो. आणि दात आहे ना असं होतं. आणि हात असं. हाता पायाला वात येतो इतकी थंड वाजते. पण थंडीच्या दिवसात ना मी एकदा उठली नाही. बरं आता ते आपल्या गोदाड्या आहेत ना नीटनाटक्या ठेव्या. मामांना मावशांना आज्यांना काकांना मामींना इचरा कशा काय आहेत गोदाड्या. आणि गोदाड्या कशा आहेत कमेंट करून आमची गोदाली कशी आहे? मस्त आहे का? शिवण्याची गोदाडी भारी आहे का? पूर्वाची गोदाडी भारी आहे का? पिल्लूची गोदाडी भारी आहे? कुणाची आपापल्या गोदाड्यांचं सांगा इचरा कोणाची गोदाडी भारी आहे. मामांना मावशांना कोणाची गोदाडी भारी आहे कमेंट करून सांगा. मामांना मावशांना कोणाची गोदाडी भारी आहे कमेंट करून सांगा. मामांना मावशांना कोणाची गोदाडी भारी आहे कमेंट करून सांगा. शिवण्याची धरपड अंगावर घेऊन झोपायची गोदाडी. आता गरमाय लागलंय तू कुठं झोपती का अंगावर घेऊन? शिजून निघाले की पार. ए उठे मळाल्या ना खाली गोदाडी या नवे आहेत त्या. नव्या शिवून आणल्यात का? हा नव्या शिवून आणले ते. नव्या गोदाड्यांचा नव्या कपड्यांचा वासले भारी येतो. अयो भारी आहे की. मम्मी हो खिले हलकी ओके. त्यांना जपू ठेवा आता. तू टपकावली का काय नु? हा टपकावली तू म्हणून. अंगाव घ्यायच्या टायमालाच काढायचे आता जपू ठेवावे लागतेल्या. आपण तर जपूनच ठेवणार आणि एक पण तुकडा फाटून नाही देणार. मी पण एक तुकडा नाही फाटून देणार. हा मी पण एक तुकडा नाही फाटून देणार. टकडीव तुकडं नाही फाटून देणार. हा आपण तिकडे जाणार. तर भावांनो बहिणींनो कशा वाटल्या गोदाड्या नवीन शिवून आलेल्या सांगा कमेंट मध्ये. आणि चला सांगा. चला सगळ्यांना सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. स्वस्त राहा मस्त राहा. मस्त राहा. जेवून खाऊन झोपा दडपून. सॅनिटायझर लावा सगळ्यांनी. झोपताना सॅनिटायझर लावायचा मास्क लावायचा. झोपताना लावतात होय मास्क आणि सॅनिटायझर रे. हा बाहेर निघू नका आणि बाहेर पडताना सॅनिटायझर आणि मास्क वापरा सगळ्यांनी. आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. बाय बाय. आपापल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपापल्या कुटुंबाची काळजी घ्या. बाय बाय सगळ्यांना. काळजी घ्या. बाय बाय बाय. आणि शिवण्या सगळ्यांना एक गोड गोड पप्पा दी. पप्पा अजून
शिवन्या सगळ्या मामांना, मावशांना, काकांना, काकींना, आज्यांना, आजोबांना सगळ्यांना गोड गोड पप्पा दी. मी पण देते. चला तर सगळ्यांना बाय बाय. चला गोदाड्यांची घडी करा. चला 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 पटापटा.